या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। ताईंचा पराभव दिसत आहे ताईंना, म्हणून काँग्रेसकडून अशी मागणी केली जाते असा आरोप भाजपकडून होत आहे। काय शक्यच नाही। सर्व सरकारच त्यांचे म्हटलं तर हे पण त्यांच्या हातात जाऊ शकतं, सांगता येत नाही ना। व्यवस्थित आहे म्हटलं तर मग आमचा प्रस्ताव मान्य करायला पाहिजे ना त्यांनी। तिथं कोणीही काही छेडछाड करू शकतं। मोदी कोणत्या बेसवर म्हणतो की 400 पार, त्यामुळे मला EVM मशीनवर भरोसा नाही आहे। 4 तारखेला सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आहे, पण तत्पूर्वी काँग्रेसने अशी मागणी केलेली आहे की गोडाऊन परिसरामध्ये मोबाईल जॅमर बसवावा आणि मतदान यंत्रामध्ये छेडछाडीची एक शक्यता होऊ शकते, अशी तुमचं काय प्रतिक्रिया? हां, नमस्कार, मी शिल्पा चांदणे, मी महिला काँग्रेस सरचिटणीस आणि सोशल मीडिया प्रमुख आहे। आम्ही जो निवेदनाचा जे प्रस्ताव मांडला तो योग्य मांडलेला आहे, कारण आता आमचा विश्वास कोणावरही राहिलेला नाही आहे। जनतेशिवाय आमचा विश्वास कोणावरही राहिलेला नाही। तिथं एवढं मोठं त्या ठिकाणी मतदान आहे, तिथं कोणीही काही छेडछाड करू शकतं, हे मात्र 100% आहे। त्यामुळं हे जे निवेदन आहे सरकारने हे मान्य करायलाच पाहिजे। नाही, एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा आहे, प्रशासनानं CCTV कॅमेरे लावलेले आहेत, 24 तास कॅमेऱ्यांचा पहार आहे, सिक्युरिटी गार्ड आहे, मग छेडछाड कसं होऊ शकतं ना। सर्व सरकारच त्यांचे म्हटलं तर हे पण त्यांच्या हातात जाऊ शकतं, सांगता येत नाही ना। सरकारच त्यांचं आहे। आज कोणतीही गोष्ट काही झालं तर सरकार दाबू शकतं, तर ह्या गोष्टी दाबवण्याचा प्रयत्न पण करू शकतात ना। पण जिल्हा प्रशासन सांगतंय की त्यामध्ये कुठलंही हे नाही आहे, आम्ही सगळं व्यवस्थित आहे म्हटलं तर मग आमचा प्रस्ताव मान्य करायला पाहिजे ना त्यांनी। प्रस्ताव तर आमचा त्यांनी मान्य करायला पाहिजे। सगळं जर त्यांचं आहे व्यवस्थित, मग तुम्ही का प्रस्ताव मान्य करा ना, मान्य करायलाच पाहिजे ना। मला सांगा, 7 मेला मतदान झालंय, त्यानंतर आता काउंटिंगच्या अगोदरच तुम्हाला काय आठवतं काँग्रेसला? काउंटिंगच्या अगोदरच नाही आहे हे तर मला तर वाटतं हे खूप अगोदरपासून करायला पाहिजे, कारण ह्या गोष्टी EVM मशीनद्वारेच होतं। इतकं भरघोस मतांनी येणारे व्यक्ती अचानक कमी मतांनी कसं काय येऊ शकतात, हे तर खूप अगोदरपासूनच करायला पाहिजे होतं, आणि आत्ताचं नाही आहे, हे अगोदरपासूनच आम्ही सांगतो। सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की EVM मध्ये कुठल्याही प्रकारचं छेडछाड होऊ शकत नाही, न्यायव्यवस्थेवर भरोसा ठेवा असं म्हणलं। हे चुकीचं आहे, हे त्यांचं सरकार आहे, मी त्यांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही। EVM मध्ये छेडछाड होऊ शकतं। कशा पद्धतीने? आता मला तुम्ही सांगा, मोदी कोणत्या बेसवर म्हणतो की 400 पार, त्याला काहीतरी क्लू आहे। 400 पार होतो म्हणतोच कसं काय ना, त्यामुळे मला EVM मशीनवर भरोसा नाही आहे। ताईंचा पराभव दिसत आहे ताईंना, म्हणून काँग्रेसकडून अशी मागणी केली जाते असा आरोप भाजपकडून होत आहे। काय शक्यच नाही। ताईंचा पराभव होणं हे जे ते म्हणतात, हे उलट त्यांचा पराभव आहे, म्हणून त्यांनी हा सगळा कटकारस्थान करायला लागले। हे त्यांचं कटकारस्थान आहे या गोष्टींचं। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा, जेवणाचा आस्वाद घ्या, व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये, फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।